मी दत्तात्रय पाडेकर. माझं शिक्षण अप्लाइड आर्ट, फाईन आर्ट, आर्ट मास्टर तिन्ही याच्यात झालेलं आहे. आणि मी अप्लाइड आर्ट जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मुंबईतून GD आर्ट झालो अप्लाइड आर्ट, आणि गुजरातला अमलसाड कला विद्यालयामधून GD आर्ट झालो पेंटिंग, आणि अमलसाडलाच आर्ट मास्टर झालो. त्याच्यानंतर मी जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये असिस्टंट लेक्चरर म्हणून जॉईन झालो. 72 ते 77 मी तिथे असिस्टंट लेक्चरर म्हणून होतो. त्याच्यानंतर मी जे सोडलं आणि मग टाइम्स ऑफ इंडियामध्ये इलस्ट्रेटर म्हणून जॉईन झालो. तिथे टाइम्स ऑफ इंडियामध्ये 77 to 85 मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो. त्याच्यानंतर मी टाइम्स ऑफ इंडिया सोडलं आणि मी फ्रीलान्स करतो आहे. मी पेंटिंग करतो, इलस्ट्रेशन करतो, कवर डिझाईन, सगळ्या फील्डमध्ये मी काम करतो. आणि माझं स्पेशलायझेशन सगळं आहे, म्हणजे पोर्ट्रेट आहे, लँडस्केप, पेंटिंग, ड्रॉइंग, इलस्ट्रेशन, कवर डिझाईन, पोस्टर डिझाईन, कॅम्पेन, प्रिंट मेकिंग, स्कल्पचर, या सगळ्या माध्यमात मी काम केलेलं आहे. आता इथे हे आर्टिस्ट कॅम्पमध्ये आलो तर इथला जो आजूबाजूचा निसर्ग सगळा बघितला, आणि मग त्या निसर्गातूनच मी हे पेंटिंग केलेलं आहे. की इथे आल्यानंतर मला जे सगळ्या बाजूला ग्रीन निसर्ग आहे, इथे वशिष्ठा नदी आहे, तर त्याचं जे काही माझ्या मनात जे काही इम्प्रेशन होतं ते मी ह्या पेंटिंगद्वारे इथे दाखवलेलं आहे. तर हे जे आहे हे मी ॲक्रेलिक कलरमध्ये केलेलं आहे. ॲक्च्युली मी वरून स्पॉटवरती जाऊन हे चित्र केलेलं आहे, आणि नंतर मग काही फिनिशिंग टचेस हे स्टुडिओमध्ये येऊन केलेलं आहे. आम्ही तिकडे जाताना वरती गेल्यानंतर बघितलं एक स्पॉट छान दिसतो आहे. हे कसं की आपल्याला बघून एक कल्पना येते. आपण जेव्हा पेंटिंग करतो की स्पॉट निवडताना त्याच्यात सेंटर ऑफ इंटरेस्ट काय त्याच्यामध्ये चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये एक मागून जी ती नदी जाते, ती नदी, आणि पुढे सगळं आता हा सगळा रेनी सीझन आहे, पावसाळ्याचा मोसम आहे, आणि इकडे सगळीकडे फुल ऑफ ग्रीनरी आहे, आणि दुसरं सगळ्या झाडांवर वेली वगैरे चढलेले, आणि ते दृश्य एवढं बघायला छान वाटतं. तर म्हटलं आपण त्याचंच एक पेंटिंग करावं असं वाटलं, म्हणून मी ते हा विषय निवडला. ही आवड आधीपासूनच होती की आवड तुम्हाला? हो, लहानपणापासूनच आवड. हो, तिथून मग जे हां, लहानपणापासून आवड होती. नंतर मी पहिलं DTC केलं. DTC केल्यानंतर मग मी जेला गेलो अप्लाइड आर्टला. मग त्याच्याबरोबरच मी फाईन आर्ट पण केलं. थँक्यू सर. थँक्यू.